ही कथा आहे भगवान विष्णू यांच्या अशा एका अद्भुत अवताराची, ज्यांचा जन्म एका छोट्याशा चुकीमुळे झाला. चला या रहस्यमय कथेमागचं सत्य जाणून घेऊया. परशुरामांचा जन्म भृगु वंशात झाला. त्यांचे आजोबा होते महान ऋषी ऋषिक, ज्यांचा विवाह राजा गाधी यांच्या कन्या सत्यवती सोबत झाला होता. सत्यवती अत्यंत समर्पित आणि पतिव्रता स्त्री होती. तिने पूर्ण प्रेम, निष्ठा आणि श्रद्धेने आपल्या पतीची सेवा केली. तिच्या या भक्तीने प्रसन्न होऊन ऋषी ऋचिकांनी तिला वरदान देण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा सत्यवतीने पुत्रप्राप्तीची इच्छा व्यक्त केली. पण इथेच कथेला एक रोचक वळण मिळतं. ती आपल्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी असल्यामुळे तिने आपल्या आईसाठीही पुत्राची मागणी केली. ऋषी ऋचिकांनी दोघींसाठी विशेष पुत्रेष्टी यज्ञ केला आणि 2 वेगवेगळे प्रसाद तयार केले. एक आपल्या पत्नीसाठी, ज्यात ब्राह्मणाचे गुण होते, आणि दुसरा आपल्या सासूसाठी, ज्यात क्षत्रियाचे गुण होते. पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं. चुकून हे दोन्ही प्रसाद एकमेकांशी बदलले गेले. यामुळे सत्यवतीला क्षत्रिय गुणांचा पुत्र होणार होता, तर तिच्या आईला ब्राह्मण गुणांचा पुत्र. ही गोष्ट कळताच ऋषी ऋचिक अत्यंत चिंतेत पडले. सत्यवतीने आपल्या पतीला विनंती केली की तिच्या पुत्रात ब्राह्मण गुणच असावेत. ऋषींनी सांगितलं हे पूर्णपणे बदलणं शक्य नाही. पण तिच्या आग्रहामुळे त्यांनी हा परिणाम एका पिढीसाठी पुढे ढकलला. त्यांनी सांगितलं तुझा पुत्र जमदग्नी ब्राह्मण गुणांचा असेल, पण तुझ्या नातवामध्ये परशुरामांमध्ये क्षत्रिय गुण प्रकट होतील. यानंतर सत्यवतीने जमदग्नीला जन्म दिला. जमदग्नी हे महान ऋषी झाले. त्यांचा विवाह राजकन्या रेणुका सोबत झाला आणि यांच्याच घरी जन्म झाला भगवान परशुरामांचा. एक असा अवतार ज्यात ब्राह्मणाची बुद्धी आणि क्षत्रियाची शक्ती दोन्ही एकत्र होत्या.